सांगलीत थरार. हरिपूर संगमावर गळाला लागला तब्बल 42 किलोचा दैत्य मासा. सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या हरिपूर येथील कृष्णा आणि वारणा नदीच्या पवित्र संगमावर आज मासेमारी करणाऱ्या शौकीनांना एक अभूतपूर्व यश आलेलं आहे. हरिपूर गावाच्या काठावर मासेमारी करत असताना एका पथकाच्या गळाला तब्बल 42 किलो वजनाचा अवाढव्य मासा लागला आहे. हा मासा पाहण्यासाठी सध्या परिसरात स्थानिक नागरिकांनी प्रचंड गर्दी केली असून नदीपात्रात एवढा मोठा मासा गळाला लागणे किंवा मिळणे हा एक कौतुकाचा आणि आकर्षणाचा विषय बनला आहे. भारतीय लष्करातील एक निवृत्त मेजर आणि त्यांच्या मासेमारीची आवड असणाऱ्या मित्रांचे पथक आज नेहमीप्रमाणे हरिपूर येथील नदीकाठावर मासेमारी करत होते. दरम्यान त्यांच्या गळाला एक मोठ्या माशाने झटका दिला. माशाचे वजन आणि ताकद एवढी मोठी होती की त्याला पाण्याच्या बाहेर काढण्यासाठी या संपूर्ण ग्रुपला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर अत्यंत कुशलतेने आणि मोठ्या जिद्दीने मेजर आणि त्यांच्या मित्रांनी या दैत्य माशाला नदीबाहेर काढण्यात यश मिळवलं. कटला प्रजातीचा दुर्मिळ महाकाय मासा नदीबाहेर काढल्यानंतर या माशाचे वजन केले असता ते तब्बल 42 किलो भरले. हा मासा कटला या प्रजातीचा असल्याचं स्पष्ट झालं आहे. कटला हा गोड्या पाण्यातील एक प्रमुख भारतीय मासा मानला जातो. मात्र सामान्यतः नदीपात्रात एवढ्या मोठ्या वजनाचा मासा कटला मासा सापडणं अत्यंत दुर्मिळ मानलं जातं. या माशाचा अवाढव्य आकार पाहता प्रत्यक्षदर्शनी याला नदीतील दैत्य अशीच उपमा दिली आहे. कृष्णा नदीच्या पात्रात एवढा मोठा मासा मिळाल्याची बातमी हरिपूर आणि सांगली शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर स्थानिक मच्छीमार, निसर्गप्रेमी, गावकऱ्यांनी नदीकाठावर मासा पाहण्यासाठी एकच गर्दी केली. अनेक हौशी नागरिकांनी या महाकाय माशासोबत सेल्फी आणि फोटो काढले. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.